brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मला सगळ्याच लोकांना एक गोष्ट माझ्या आयुष्यातली सांगायची आहे तुमच्याबरोबरची. आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, सिनेमा नाटक, जरा थोडंसं 19-20 झालं, एखादा सिनेमा बरा गेला नाही, तर ही घटना घडलेली आहे माझ्या आयुष्यात की एक सिनेमा माझा बरा गेला नव्हता आणि मी खूप त्यावेळेस अतिशय डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि साहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. तर संतोष होता. संतोषने सांगितलं साहेब आतमध्ये आहेत. तर मी दरवाजा उघडला तर शांतपणे डोळे मिटून असे होते. तर मला म्हटलं आराम करतायत, नंतर ये तुम्ही. तोपर्यंत त्यांनी डोळे उघडले आणि काय रे ये आतमध्ये, आणि मला बसवलं. काय झालं तर म्हटलं नाही, जरा अस्वस्थ वाटतंय, तुम्हाला भेटावंसं वाटलं, सिनेमा बरा गेला नाही त्यामुळे खूप जरा त्रास होतोय, काय करू कळत नाही. हे शांतपणे मला म्हणाले की कसं आहे, तुझा एक सिनेमा बरा नाही गेला, 6 महिन्याने तू दुसरा करू शकतो. आमची एक निवडणुकी जेव्हा फसते, आम्हाला तर डायरेक्ट 5 वर्षानंतरच उभं राहावं लागणार ना. तर हे जे नैराश्यातून बाहेर कसं यायचं मराठी माणसाने, आणि तुम्ही कसं करता, कारण हे सगळं पट्ट तुमचं की तुमचे विचार असतात, ते मतपेटीत रूपांतर होत नाही त्याचं, आणि मग आपल्याला एवढा मोठा सेटबॅक आल्यानंतर तुम्ही यातून बाहेर कसं पडता. नाही, कसं आहे, आता निवडणुकांची तंत्रच बदललेली आहेत सगळी. म्हणजे आता ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचं जे काही मतदान झालं, याच्यावरती ना माझा ना महाराष्ट्राचा कोणाचाच विश्वास बसला. कारण ते विश्वास बसण्याच्या पलीकडचं होतं सगळं. कारण असं होऊ नाही शकत. म्हणजे आता मी अनेकदा उदाहरणं दिली की साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली, 80 लाख, आणि त्यांना त्यांचे 10 आमदार निवडून आले, 85 लाख काहीतरी, आणि एकनाथ शिंदेना 80 लाख मतं पडली आणि त्यांचे 56 आमदार निवडून आले. आता हे कोणत्या गणितात बसतं मला एकदा सगळं समजून सांगा, म्हणजे मला कळेल. आता अशा प्रकारच्या ज्या निवडणुका जर समजा होणार असतील आणि याच्यामध्ये लोक काय, आम्ही काय, कशाला काय पत्ता नाही. कधी कधी वाटतं या निवडणुकाच लढवू नयेत. कारण ह्या अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर मग काय, म्हणजे तुमचं कष्टही वाया जातात, पैसेही वाया जातात, सगळंच वाया जातं. आणि एकूण स्वभाव माझा पाहता कोणाच्या फारसा कडेवर जाऊन, कारण जे कडेवर गेले आहेत आतापर्यंत ते कानात मुतलेत, त्याच्यामुळे मी कडेवर जाऊ इच्छित नाही. पण मला असं नैराश्य येतं, परंतु काय, परत माझे जे सहकारी असतात, माझे महाराष्ट्र सैनिक असतात, त्यांना भेटलं की परत एक उत्साह येतो, परत काहीतरी निवडणुका लढवाविषयी वाटतात, करावंसं वाटतं, आणि या फेजेस असतात.